नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. 21वे युग हे स्पर्धेचं युग आहे असं म्हणतात आणि स्पर्धा सुद्धा कसली तर जीवघेणी स्पर्धा. अशा स्पर्धेच्या काळामध्ये प्रत्येक आई वडिलांना आपला मुलगा किंवा मुलगी यानं अगदी टॉपचं करिअर निवडावं, करिअरमध्ये तो टॉपला जावं अशी अपेक्षा असते. त्यात गैर काहीच नाही. पण बऱ्याचदा होतं काय की आपल्या मुलाला किंवा मुलीला नेमकं कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे, त्याची आवड काय आहे याचा पालकांकडून विचारच होत नाही. आणि मग त्यामुळं पालक आपल्या अपेक्षांचं ओझं मुलांवरती लादतात. मुलांना सुद्धा 10वी-12वी नंतर नेमक्या कुठल्या क्षेत्रात जायचंय हे नक्की कळलेलं नसतं आणि अशावेळी मानसिक वैचारिक गोंधळ झालेला असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला DMIT नावाची एक टेस्ट आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. या DMIT टेस्टच्या माध्यमातून मुलांचा कल काय आहे, त्याच्यामध्ये सुप्त गुण कुठले आहेत याबद्दलची माहिती मिळू शकते, मुलांचा कल समजू शकतो. ही DMIT टेस्ट नेमकी काय आहे याबद्दल आज मला जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत DMIT टेस्ट बद्दल काउन्सिलिंग करणारे, मार्गदर्शन करणारे संतोष शिरसीकर सर. नमस्ते. त्याचबरोबर ज्यांनी DMIT टेस्ट करवून घेतलेली आहे आणि आता DMIT टेस्टचा त्या अभ्यास करतायत आणि DMIT टेस्ट करवून घेण्याच्या मार्गावरती आहेत अशा माननीय विदुला अग्निहोत्री, त्यांचे स्वागत. आणि ज्यांच्या मुलांची आणि स्वतःची सुद्धा DMIT टेस्ट करून त्याचा रिझल्ट अनुभवलेले आहेत असे आष्ट्याहून आज आमच्यासोबत आहेत महेश पाटील. तिघांचेही स्वागत आहे. सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं DMIT टेस्ट ह्याच्याबद्दल बऱ्याचदा ऐकलं जातं, हा शब्द कानावर पडतो. पण DMIT म्हणजे नेमकं काय, ही टेस्ट कशा पद्धतीने केली जाते हे मला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे. DMIT हा जो शब्द आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला तो थोडासा पूर्ण विस्तारित समजून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. DMIT म्हणजे डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. त्यातला जो पहिला शब्द आहे डर्मॅटोग्राफिक्स, हा शब्द जर समजा आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल. डर्मॅटोग्राफिक्स, डर्मा म्हणजे स्किन, ग्लायफिक्स म्हणजे पॅटर्न. तर स्किनच्या पॅटर्न्सवरनं आपल्याला आपल्यामध्ये जे इनबॉर्न टॅलेंट आहे, जे मल्टिपल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो ते काय ते समजून घेता येऊ शकतं. त्याच ह्या टेस्टला म्हटलं जातं DMIT, दॅट इज डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. म्हणजे इनबॉर्न टॅलेंट सुद्धा मल्टिपल असतं. येस. म्हणजे माझ्याकडे एकच फक्त गुण आहे असं नाही, तर अनेक गुण असू शकतात. अच्छा. असं असतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये साधारण हा शोध बऱ्याच वर्षापासून चाललाय, अगदी 1823 किंवा इव्हन फार पुरातन काळापासून असं चाललंय की आपण असं बघतो की प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळं वेगळं इंटेलिजन्स आहे. कुणी खेळात सरस आहे, कुणी अभ्यासात सरस आहे, कुणी संगीतात सरस आहे, तर कुणी 1-2 गोष्टी ॲट अ टाइम पण करू शकतो. म्हणजे आपण कौशल्य असं सर्वसाधारणपणे समजूया. इंटेलिजन्सचा अर्थ कौशल्य. अगदी बरोबर आहे. त्याचा आपण मराठी अर्थ कौशल्य ह्या अर्थाने बरोबर घेऊ शकतो. असे वेगवेगळे कौशल्य प्रत्येक व्यक्तीमध्ये. आता बऱ्याचदा असं होतं की मला त्या कौशल्यानुरूप वातावरण मिळालं तर ते माझं कौशल्य बाहेर येतं. मला वातावरणच नाही मिळालं तर बऱ्याचदा ते कौशल्य माझं सुप्तावस्थेत आयुष्यभर राहण्याची पण शक्यता असते. तर मग ही कौशल्य कुठले कुठले आहेत, तर कोण खेळात आहे, कोण संगीतामध्ये आहे, कोण लिखाणामध्ये चांगलं आहे, कोणी अभ्यासात चांगलं आहे, मग अभ्यासात कोणी गणितात चांगलं आहे, तर कोणी जीवशास्त्र किंवा भाषा ह्या विषयांमध्ये चांगलं आहे. हे जर समजा मला समजलं तर मला त्याचा विकास करता येईल, मला त्या गोष्टींना खूप पुढे घेऊन जाता येईल. आणि हे जर समजा मला वयाच्या लवकरच्या टप्प्यावर समजलं तर ते मला अजून जास्त उपयुक्त आणि ते जास्त पुढे घेऊन जाता येणं शक्य होईल. अच्छा. पण मग DMIT टेस्ट करताना पहिल्यांदा तुम्ही काय करता? आता ही DMIT टेस्ट करत असताना ज्यावेळेला आपण डर्मॅटोग्राफिक्स हा वर्ड ज्यावेळेला आपण मगाशी डिस्कस करत होतो त्यावेळेला स्किनचे रेषा पॅटर्न ज्याला आपण म्हणत होतो त्यावेळेला आपण रेफर करतो हाताच्या बोटांच्या ह्या पहिल्या पेरांवरच्या रेषा. बर. कारण ह्या रेषा युनिक असतात, ज्याला आपण थंब इम्प्रेशन म्हणतो. पण थंब मध्ये फक्त अंगठ्याचं होतं, पण इथे तुम्ही अंगठ्यासह अन्य बोटांचं पण इम्प्रेशन घेता. अगदी बरोबर. आपण 10च्या 10 बोटांचं इम्प्रेशन घेतो, ठसे घेतो हाताचे. त्यासाठी एक स्कॅनर आणि कम्प्युटरवर त्याचं सॉफ्टवेअर असतं. त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण ह्या पूर्ण 10 बोटांच्या त्याचे रेषा, त्याचा जो काही पॅटर्न आहे ज्याला आपण ठसे म्हणतो, फिंगरप्रिंट्स म्हणतो, ते आपण घेतो. त्यानंतर ते फिंगरप्रिंट्स आमच्या ऑफिसमध्ये येतात. त्या फिंगरप्रिंट्सवर साधारण त्याचं पॅटर्न कुठल्या प्रत्येक बोटांवरचे आणि त्याचे एकूण रेजेस ज्याला आपण रेषा म्हणतो ते रेजेस किती आहेत ह्याचं पूर्ण कम्प्युटर अनालाइज करतं आणि त्या रेजेस आणि त्या पॅटर्नच्या बेसिसवर आपल्याला पूर्ण एक 42 पानाचा रिपोर्ट जनरेट होऊन मिळतो. त्या रिपोर्टच्या आधारे आता तो रिपोर्ट जनरेट झाला. पण हा रिपोर्ट जनरेट करतो कोण?
हा रिपोर्ट कम्प्युटराइज्ड जनरेट होतो. त्याला सॉफ्टवेअर आहे, DMIT जनरेशन सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये याची रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन टाकली जाते. ते फिंगरप्रिंट स्कॅन तिथं अवेलेबल केले जातात आणि त्या आधारे पूर्णपणे हा डर्मॅटोग्राफिक्सचा जो आपला रिपोर्ट आहे पूर्ण 42 पानाचा हा रिपोर्ट पब्लिश होतो. त्यानंतर एकदा तो रिपोर्ट तयार झाला की साधारण त्याच्यावर आमचे पूर्ण काउन्सिलर पॅनल आहे. जे पॅनल आम्ही सगळेजण मिळून त्याच्यावर आमचे इनपुट्स त्याचं पूर्ण अनालिसिस केलं जातं. त्याच्यावरचे काउन्सिलर इनपुट्स त्याच्यावर काढले जातात आणि त्यानंतर त्या पॅरेंट्सची आयदर ते आमच्या ऑफिसला येतात तर आमच्या ऑफिसमध्ये किंवा अगदी शक्य नसेल तर आमचे काउन्सिलर्स त्यांच्या घरी जाऊन साधारण 1.5 तास या काळामध्ये हा पूर्ण रिपोर्ट त्या पालकांना समजावून सांगितला जातो. अच्छा, म्हणजे त्या रिपोर्टमध्ये काय आहे हे पालकांना समजावून सांगितलं जातं. मी त्या रिपोर्ट विषयी नंतर विचारतो, पण मला अग्निहोत्री मॅडम तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही आता DMITचा अभ्यास सुरू केलाय आणि तुम्हाला या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे. मुळात तुम्ही DMIT हा शब्द ऐकलात कधी आणि तुम्हाला या क्षेत्रात काम करावं असं का वाटलं? DMIT संदर्भात माझ्या मैत्रिणीकडून समजलं. तिनं जेव्हा कोल्हापूर जिल्ह्याची फ्रँचायझी घेतली तेव्हा मला सहकारी म्हणून बोलवलं, कारण आम्ही दोघी एकत्र एके ठिकाणी बिर्ला इन्शुरन्सला काम करत होतो. पहिल्यांदा काउन्सिलर म्हणून तिनं मला आपण दोघी एकत्र काम करू किंवा मला तू सहकार्य कर, मदत कर म्हणून बोलवलं. आणि जेव्हा ही संकल्पना पहिल्यांदा समजावून सांगितली तेव्हा मला आवडली पहिल्यांदा. पण सुरुवातीला म्हणलं आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगणार तेव्हा आधी स्वतःचा अनुभव पाहिजे. त्यांनी जर कोणी विचारलं किंवा तुमचा स्वतःचा अनुभव काय, तुमचा स्वतःचा रिपोर्ट आहे का, पहिल्यांदा मी स्वतः अनुभव घ्यायसाठी मुलीचा पहिल्यांदा टेस्ट गेली. कारण ती आता करिअरच्या मार्गावर आहे. आम्ही तिला इंजिनिअरला ऍडमिशन घेतलं तर तो योग्य निर्णय आहे की अयोग्य, कारण मुलं काही पटकन सांगत नाहीत की मला या क्षेत्रात जायचं आहे किंवा. मग त्यासाठी पहिल्यांदा तिची टेस्ट घेतली. तिचा स्वभाव, तिचा अभ्यास करण्याची पद्धत, हे सगळं त्यावरनं मला समजलं आणि मग मी स्वतः यात काम करायचा निर्णय घेतला. पण म्हणजे DMITचा जो काही रिपोर्ट आला तो आणि तुमच्या मुलीचं नेचर याच्यामध्ये साम्य आढळलं? बरंच साम्य आहे. मग त्यामुळे वाटलं की आपला स्वतःचा रिपोर्ट आपल्याकडे आहेच दाखवायसाठी आणि आपण यात आणि मुलांना वगैरे सांगू शकतो आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत किंवा ज्यांच्याकडे आपण जातो की ज्यांना खरंच करिअरची गरज आहे. कारण कसं आलं, मैत्रिणीच्या संदर्भात काउन्सिलर म्हणून या क्षेत्रात काम करायचं. हो, काउन्सिलर म्हणून काम करायचं. DMITचा जो काही रिपोर्ट येतो तो रिपोर्ट पालकांना समजावून सांगण्याची भूमिका तुम्ही बजावणार. हो. पाटील साहेब, तुमचा काय अनुभव आहे DMIT बद्दल? तुम्ही तुमच्या मुलांचं करून घेतलंय, DMIT टेस्ट करून घेतलं सांगितलं. हो, माझ्याच एका मित्राकडून 2 वर्षापूर्वी या गोष्टीबद्दल मी ऐकलं होतं आणि आम्ही पुण्याला जाऊन माझ्या पूर्ण फॅमिलीचं म्हणजे माझे 2 मुलं, जो आता माझा मुलगा 6वीला आहे आणि कन्या आता डिप्लोमाला आहे, आणि माझ्या मिसेसचं आणि माझं स्वतःचं, असं 4 जणांचा रिपोर्ट आम्ही पहिल्यांदा केला. तुम्ही स्वतःची पण DMIT टेस्ट करून घेतली? स्वतःची पण. तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट्स देऊन आधी पहिल्यांदा इनबॉर्न टॅलेंट आपल्यात काय शोधलं? कितव्या वर्षी? आता माझं वय सध्या 40 वर्ष रनिंग चालू आहे. आता 40व्या वर्षी तुम्हाला DMIT टेस्ट करून घ्यावी असं का वाटलं? कसं झालं, माझा प्रवास सुरुवातीला मी बँकेमध्ये जॉब करत होतो. त्यानंतर मी बँकेचा काही कारणानं राजीनामा द्यावा लागला मला आणि मग मार्केटिंग हे क्षेत्र निवडलं. हे करताना खरोखर माझ्याकडे मार्केटिंगचं नॉलेज आहे किंवा माझ्याकडे इनबॉर्न ते टॅलेंट्स आहेत, कौशल्य आहे किंवा नाही, हे करण्यासाठी मला त्या टेस्टची मला खूप उपयोग झाला. पण तुमच्यामध्ये काय टॅलेंट आहे हे तुम्ही स्वतः ओळखायला पाहिजे ना, त्यासाठी टेस्टची काय गरज आहे? ती टेस्ट करण्यामागचं कारण की ज्या वेळेला माझा हा निर्णय घ्यायचा होता, मला तुम्ही हलवून खुट्टा बळकट केला असं केलं, त्यावरती टेस्टला त्याच दरम्यान ह्या टेस्टचा मला अनुभव आला आणि मग मी अगदी माझ्याकडे हे मार्केटिंगचं कौशल्य हे मला माहित होतं, पण त्याला एक सपोर्ट, आपण म्हणतो की विश्वास ठेवायचा कसा त्या गोष्टीवरती, तर तो विश्वास माझा ह्या गोष्टीमुळे पक्का झाला. शिरसेकर सर, आत्ताने सांगितलं त्यानुसार DMIT टेस्ट ही इनबॉर्न टॅलेंट सर्च करण्याची किंवा रादर असं म्हणू की कल काय आहे हे दाखवणारी टेस्ट आहे. ही काही जादू नाही, बरोबर, किंवा याच्यामध्ये अंधश्रद्धा कुठली नाही. जर याच्यामध्ये विज्ञान आहे असा तुमचा दावा असेल तर त्याचा वैज्ञानिक बेस काय आहे? ॲक्च्युली ह्याच्यावर बऱ्याच ह्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे, बऱ्याच वेगवेगळ्या स्टडीजमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास झाला आहे. काही अँथ्रोपॉलॉजिस्टने ह्याचं जेनेटिक, ज्यावेळेला आपण म्हणतो की बाळ गर्भामध्ये ज्यावेळेला त्याची जडणघडण होत असते त्यावेळेला काही शास्त्रज्ञांना असं आढळून आलं होतं की बाळाची ज्या वेळेला गर्भामध्ये डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते साधारण 14व्या आठवड्यापासून, त्यावेळेला त्याच्या हाताच्या बोटांवरच्या रेषा आणि त्याचं ब्रेन यांचं फॉर्मेशन सायमल्टेनियस सुरू होतं आणि ज्या वेळेला डिलिव्हरी होते त्यावेळेला ह्या दोन्हीचं फॉर्मेशन 100% झालेलं असतं. आता त्याचा एक व्हिज्युलंट जर समजा आपण बघायला गेलो तर हाताच्या बोटांच्या रेषा या पर्टिक्युलरली हाताच्या बोटांच्या पहिल्या पेरावरच्या रेषा या कधीही बदलत नाहीत. त्या एकदा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्या सारख्याच असतात आणि त्या एकसारख्या दुसऱ्या गुणाच्या नसतात सुद्धा. त्या अगदी म्हणजे खूप रेअर व्यक्तीच्या थंब इम्प्रेशन किंवा प्रत्येक व्यक्तीची फिंगरप्रिंट वेगळी असते आणि त्या 2 बेसिसचा आधार घेत आणि ह्याच्यावरनं मग हे पूर्ण सायन्स
डेव्हलप होत आलं त्यावेळेला हेवार्ड गार्डनर हे जे सायंटिस्ट होते त्यांनी मल्टिपल इंटेलिजन्स थ्योरी मांडली. साधारण 1985 मध्ये ही थ्योरी वर्ल्डमध्ये आली, दॅट इज मल्टिपल इंटेलिजन्स थ्योरी. आणि त्याचा बेस आणि हेरॉल्ड क्युमन्स वगैरे हे जे सायंटिस्ट होते, हे जे अँथ्रोपोलॉजिस्ट होते, यांनी पूर्ण जेनेटिक डेव्हलपमेंट ऑफ फिंगरप्रिंट्स ह्याच्यावर खूप मोठा अभ्यास केला होता. आणि त्यांच्या हे लक्षात आलेलं की हाताच्या बोटांवरच्या रेषा आणि ब्रेनच्या आपल्या लोबचं हे एकमेकाशी खूप ताधर्म्य आहे आणि खूप साधर्म्य आहे. आणि हेवार्ड गार्डनची मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन DMIT दॅट इज डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स हे जगासमोर आलं. ह्याच्यावर बऱ्याच ठिकाणी अभ्यास झाला, बरेच थिसेस बरेच रिपोर्ट ह्याच्यावर पब्लिश झालेत आणि भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा ह्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर काम झालं. आता तुम्ही जर समजा अगदी पडताळणी हा भागाकडे आपण बघायला आलो तर पर्टिक्युलरली मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत 300 ते 350 लोकांचं काउन्सिलिंग केलं. बरं, DMIT टेस्ट केल्यानंतर त्यांचं काउन्सिलिंग केलं. आणि आतापर्यंत आमचं असं लक्षात आलं की 300-350 केसेसमध्ये नॉट अ सिंगल टाइम असं झालं की मी जे काही सांगतोय ते आणि ते घरातली लोक त्याला पूर्णपणे डिसॅग्री होतात, असं कधीच झालं नाही. कारण कितीही म्हटलं तरी आम्ही साधारण करतो ते वयवर्ष 3 पासून पुढे गेलेले आहेत आपण. पण तुम्ही जेव्हा काउन्सिलिंग करता तेव्हा त्या DMIT रिपोर्टमध्ये त्या मुलाच्या क्षमता आणि मर्यादा ह्या दोन्हीबद्दल सांगता का? कारण जनरली पालकांना आपल्या मुलांबद्दल छान छान ऐकायला आवडतंच, परंतु तुमच्या मुलामध्ये हे वैगुण्य आहे, तुमच्या मुलामध्ये ही कमतरता आहे हे सांगितलं पटत नाही आणि मग तिथे ते डिसॅग्री होतात. त्यामुळे तुमचं म्हणणं असं आहे की जो डिसॅग्री झालेले नाहीत पण एखाद्या मुलामधली जी काही मर्यादा आहे ती पण तुम्ही दाखवलेली आहे का त्याच्यामध्ये? अगदी म्हणजे अगदी आपण असं समजून गेलं तर मला अजून सुद्धा थोडंसं अवगुण हा शब्द आपण थोडासा बाजूला ठेवत, कारण माझा मर्यादा वापरतो. मर्यादाच हा शब्द खूप चांगला आहे, कारण कुणामध्येच अवगुण असं काही नसतं. म्हणजे प्रत्येकाला स्कोप आहे. माझ्याकडचे कुठलंही इंटेलिजन्स कुठल्याही क्षणाला मी वाढवू शकतो. म्हणजे अगदी मी वयाच्या कुठल्याही स्टेजला मी माझं इंटेलिजन्समध्ये जे मला हवं तेव्हा मी ते करू शकतो. फक्त प्रश्न हा आहे की काही गोष्टी करायला मला सोप्या जातील, काही गोष्टी मला करायला अवघड जातील. मला हे कळलं की हे मला सोपं जाणार आहे आणि हे मला अवघड जाणार आहे. तर मला जे सोपं जाणार आहे ते मी थोडंसं माझी स्ट्रेंथ म्हणून पुढे ठेवेन आणि जे मला अवघड जाणार आहे ते मी विकनेस म्हणून त्याला मी बॅक करेन. आणि मी माझ्या एका मुलाला जर समजा एवढं जरी सांगू शकलो की राजा रे तुझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत आणि तुझ्या विकनेस काय आहेत, तर हा एक 2 क्लिअर कट पार्ट सुद्धा त्याच्या आयुष्याचे पुढचे पाथ ठरवण्यासाठी त्याला खूप जास्त उपयोगी ठरेल. आणि जे ठरलेलं मी आतापर्यंत बघत आलो. अग्निहोत्री मॅडम, तुम्ही आता काउन्सिलिंग क्षेत्रात जाणार आहात, तुम्हाला असं वाटतं की मुलांचं करिअर 10वी-12वी नंतर जनरली करिअरचा विचार सुरू होतो मुलांच्या आयुष्याचा, मुलांच्या मुलींच्या, तर अशा वेळेला या DMIT टेस्टचा जो काही रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमुळे त्यांचं करिअर ठरवायला मदत होते? खूप मोठ्या प्रमाणात मदत होते असं म्हणायला हरकत नाही. कारण 10वी नंतर काय होतं की 12वी ठरलेलं असतं. फरक कुठं होतं की बरीच मुलं दुसऱ्या क्षेत्रात जातात आणि काही जण 11-12वी सायन्स करतात. त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला इंजिनिअरिंग जायचं का लेक्चरशिप करायची का BSc करायचं, हा कितीही जरी मार्क चांगले पडले तरी प्रॉब्लेम येतो. कारण माझ्या मुलीच्या बाबतीत असं झालं होतं की धड मार्क जास्त नव्हते धड कमी नव्हते, मग BSc ला घालायचं का इंजिनिअर घालायचं. तरी आम्ही तिच्या आवडीप्रमाणे आम्ही इंजिनिअरला ऍडमिशन घेतलं, पण तो निर्णय योग्य आहे का अयोग्य ह्याची आम्हाला जरा धाकधूक होती की पुढं जमेल का नाही. पण बहुतांश पालक करिअर म्हटलं की फक्त अकॅडमिकचाच विचार करतात. माझा मुलगा उत्तम खेळाडू व्हावा, माझा मुलगा किंवा मुलगी उत्तम वादक व्हावी, उत्तम साहित्यिक व्हावी, असं का नाही म्हणत कोणी. आणि DMITचा रिपोर्ट त्याला सपोर्ट करतो का, असा विचार करायला प्रवृत्त करायला? बरेच पालक जे असतात ते बरेच पालकांना काय असतं की 100 मुलांचे जे गुण आहेत ते माझ्या एका मुलात सगळे यावेत अशी पालकांची इच्छा. ही तर आजकाल सगळ्यांचीच इच्छा असते आणि त्यातल्या त्यात माझा मुलगा सुपरमॅन असावा, मुलगी सुपरवुमन व्हावी अशी वाटत असते. आणि अकॅडमिक तो पुढे असावा सगळ्यांपेक्षा, ही इच्छा असते प्रत्येक पालकाची. पण मग DMIT मुळे त्याच्यातले जे आपण सुप्त कलागुण म्हणतो, मग आपण गुण म्हणत होतो, आता मी त्याला कला हा शब्द जोडलेला आहे, ते सुप्त कलागुणांबद्दल सुद्धा काही तुम्हाला त्याच्यातनं ट्रेलर मिळतो का? त्या अगदी खूप चांगला मिळतो. म्हणजे मी मध्येच मागच्याच म्हणजे काही मी एका ठिकाणी एका फॅमिलीमध्ये काउन्सिलिंग करत होतो. नवरा बायको आणि त्यांची मुलगी, ती मुलगी साधारण 7 वर्षाची वगैरे होती आणि तिच्या ह्याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो की हिच्याकडे म्युझिक सेन्स खूप चांगला आहे आणि रादर तिच्यामधलं पायामध्ये जसं आपण ज्याला ग्रॉस मोटर एनर्जीज म्हणतो त्या पण तिच्या खूप चांगल्या होत्या. तर मी जस्ट तिला सांगत होतो की शी कुड बी अ व्हेरी गुड डान्सर. अच्छा, म्हणजे बऱ्याचदा त्या मुलीबद्दल मला काहीच माहित नव्हतं, म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही डिस्कस करत होतो ती शी कुड बी गुड डान्सर. तर तुम्ही हे अनुमान काढलं कसं? पर्टिक्युलरली हे प्रत्येक इंटेलिजन्स मध्ये आपल्याला जे काही ज्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स म्हणतो त्यामध्ये प्रत्येकामध्ये एक इंटेलिजन्स आहे. माझा इंटेलिजन्स काय थोडासा हा भाग आपल्याला समजून घ्यावा लागेल पहिल्यांदा. मग सगळ्यात पहिल्यांदा असतं लॉजिक, म्हणजे माझं गणित किंवा तर्कशास्त्र कसं आहे. त्यानंतर लिंग्विस्टिक, माझं भाषा आणि भाषेबद्दलचं माझं ज्ञान किंवा रादर कम्युनिकेशन माझं कसं आहे. त्यानंतर येतं माझं इंट्रापर्सनल, मी स्वतःशी कसं आहे.
इंटरपर्सनल, माझं लोकांबरोबरचं कम्युनिकेशन कसं असेल, मग माझ्या ग्रॉस मोटर्स, माझ्या हातातल्या पायातले स्किल्स मला कितपत सपोर्टिंग आहेत. त्यानंतर येतं माझं नॅचरलिस्टिक, माझं निसर्ग आणि सायन्सचं आवड मला कडची आहे. आता माझं इमॅजिनेशन कसं आहे. त्यानंतर येतं माझं व्हिज्युअल, मला बघून लक्षात राहतं का. त्यानंतर येतं माझं म्युझिक सेन्स, मला संगीतातली आवड आहे की माझं कान फक्त ऐकून लक्षात राहण्यासाठी तत्पर माझे कान आहेत. आणि या ग्रॉस मोटरने आपण हे करतो की ह्या सगळ्या इंटेलिजन्सचा एकमेकाशी रिलेशन्स आहेत आणि त्या रिलेशनवरनं आपण त्या पर्टिक्युलर पर्सनॅलिटीचे त्याच्यामधले कुठले ट्रेट्स आहेत ते आपण त्याच्यावरनं ठरवू शकतो. तर त्या मुलीच्या बाबतीत दिसत होतं की शी कुड डू, तिचं खूप छान करिअर ज्याला आपण म्हणू शकू हे थोडंसं संगीत किंवा डान्स ह्या क्षेत्रामध्ये तिचं जास्त होतं. जसा मी डान्स हा वर्ड काढला त्याचबरोबर त्याची प्रतिक्रिया अशी होती की ती खूप छान डान्स करते पण आम्हाला तिला डान्सर करायचं नाही आहे. अच्छा, म्हणजे आम्हाला असं वाटतं की ते डान्स करायला लागले तर तिचं अकॅडमिककडं दुर्लक्ष होईल. बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की त्या मुलांमध्ये स्पोर्ट आहे पण आई वडिलांचं असतं की नाही तो खेळायला लागला म्हणजे अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं. पण माझं ह्या साधारण हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे, ह्या प्लॅटफॉर्मवर हा विषय आपण डिस्कस करतोय. तर माझं असं सांगायचं की ज्या एनर्जीज मुलामध्ये आहेत त्या एनर्जीचं खूप चांगलं चॅनलायझेशन होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. त्या एनर्जीचं चॅनलायझेशन नाही झालं तर म्हणून तो अकॅडमिक करेल असं नाही. त्याची ती एनर्जी चॅनल, तो खेळाकडे लक्ष देतोय म्हणून अभ्यास करत नाही, म्हणून त्याला खेळही करू द्यायचा नाही आणि अभ्यासही तो करणार नाही अशी होण्याची शक्यता जास्त आहे. पण त्याची ती एनर्जी जर समजा चॅनलाइज झाली तर त्याच्या अकॅडमिक जे रिझल्ट्स आहेत ते आपल्याला खूप चांगले अनुभवायला मिळतील. कारण मी आतापर्यंत जसं आपण जे काउन्सिलिंग म्हणतो आम्ही अगदी 2 वर्षाच्या माणसापासून ते मी हायेस्ट 59 वर्षाच्या माणसापर्यंत हे DMITचे आम्ही काउन्सिलिंग केलेलं आहे. त्यामध्ये असे पण काही काउन्सिलिंग जे मेजर काउन्सिलिंग आमच्याकडे येतात ते साधारण 10वी ते म्हणजे फर्स्ट इयर वगैरे पर्यंत, म्हणजे साधारण मगाशी सुरुवातीला म्हटलं 10वी 12वी नंतर करायचं काय, कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं आणि करिअर म्हणजे पुन्हा अकॅडमिक मधलं करिअर, हे एक सर्वसाधारण भावना असतेच. ती 15 ते साधारण 20-25 हा ग्रुप मेजर असतो. अशा काही मुलं पण मला बघायला मिळाले की ज्यांच्यामध्ये त्यांच्याकडं संगीत आहे जे त्यांच्या रिपोर्टवरनं दिसतं, त्यांच्याकडं खूप छान स्पोर्ट आहे आणि ते अकॅडमिक पण चांगले आहेत. आणि ज्यावेळेला मी हे तिन्ही गुण चांगले आहेत म्हणून त्यांच्या घरच्यांना सांगत होतो की ते लगेच रिफ्रेम करतात की ते लगेच त्याच्यावर हे करतात की नाही यार ती खूप छान गाणं म्हणते, ती खूप छान डान्स पण करते, तिचा अभ्यासामधले रिझल्ट तर तोपर्यंत म्हणजे साधारण 10वी पर्यंत तर मार्क आपल्याला माहिती पण झालेले असतात, मग ते खूप चांगलं करतात. ज्यावेळेला मी काउन्सिलिंगला आम्ही बसतो त्यावेळेला आमचं पहिल्यांदा असं असतं की तुम्ही आम्हाला मुलाबद्दल काय सांगू नका. अच्छा, मी तुम्हाला सांगतो तुमचा तुमची पाठी कोरी असते. माझी पाठी कोरी असते, मला त्या मुलाचं काहीही माहिती नसतं. रादर मी पहिल्यांदा DMIT रिपोर्ट मध्ये जे काही लिहिलेलं आहे किंवा जे काही आलेलं आहे लिहून त्याच्यावरनं तुम्ही त्या मुलाचे कल सांगता, मुलाची आवड काय आहे आणि मुलाच्या क्षमता काय आहेत आणि मर्यादा काय. DMIT बद्दल मला अजूनही काही जाणून घ्यायचे, काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिभा. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी किंवा उलट्या ही लक्षणं म्हणजे स्वाईन फ्लूची सुरुवात असू शकते. स्वाईन फ्लू साठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हात सतत साबणानं आणि पाण्यानं धुवा. शक्यतो गर्दीमध्ये जाणं टाळा. स्वाईन फ्लूच्या रुग्णांपासून लांब रहा. खोकताना किंवा शिंकताना तोंडाला रुमाल लावा. हस्तांदोलन किंवा आलिंगन टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानं टॅमीफ्लूच्या गोळ्या घ्या. या गोळ्या नजीकच्या सरकारी दवाखान्यात उपलब्ध आहेत. काळजी घेऊया, निरोगी राहूया. आपत्ती व धोके व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर. टोल फ्री क्रमांक 1077. लक्झरी, अँबियन्स, टेस्ट, फॅसिलिटीज. हॉटेल चैताली. तुम्ही यावं, तृप्त व्हावं असं नवं हॉटेल.
संपूर्ण एसी, डिलक्स, सुपर डिलक्स, आलिशान रूम्स, प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण. व्हेज नॉन व्हेज डिशेसचं डायनिंग, पंजाबी, चायनीज, इंडियन, कोल्हापुरी कुझीन, रूफटॉप पार्टी व्हेन्यू, प्रशस्त सुरक्षित पार्किंग, कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन हॉटेल चैताली. कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण हॉटेल चैताली. शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प हॉटेल चैताली, कदमवाडी रोड, राजगौरव हॉल समोर, कोल्हापूर. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले, कोल्हापुर की शान, हर खाने की जान. ओरिजिनल कोल्हापुरी मसाले. A1 ब्रांड राजेश मसाले. कोल्हापुरात बहरले आदरातिथ्याचं झाड. आपुलकीची मुळं, स्वादिष्ट मेनूची पानं फुलं आणि ग्राहक सेवेसाठी सज्ज हॉटेल K3. शिवाजी पार्क सारख्या मध्यवर्ती ठिकाणी शांत परिसरात प्रसन्न वातावरणात साकारले व्हेज नॉन व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट. एसी रूम्स, कॅफेटेरिया, कॉन्फरन्स हॉल यांनी परिपूर्ण देखणं थीम हॉटेल K3. आलिशान रेस्टॉरंट मध्ये मिळेल इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल फूड, अस्सल थाई, चायनीज आणि कोल्हापुरी डिशेस. वेल डेकोरेटेड रूम्स आणि विनम्र सेवा. त्यामुळे हॉटेल K3 म्हणजे सेवा स्वादाची अनुभूती न्यारी. हॉटेल दर्शनी ग्रुपचा नवा प्रकल्प हॉटेल K3, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय DMIT, डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट या एकूणच प्रकाराबद्दल. आता आपण DMIT बद्दल तुम्ही सांगताय की तो कशा पद्धतीनं रिपोर्ट जनरेट होतो, 40 ते 42 पानांचा होतो, पण मुळात हे एक सॉफ्टवेअर आहे. मग मला सांगा की प्रत्येक कंपनीचं सॉफ्टवेअर वेगळं असेल, प्रत्येक कंपनीचा रिपोर्ट वेगळा येईल. म्हणजे माझ्या मुलाचं मी एका कंपनीकडनं DMIT करून घेतलं तर त्यांचा रिपोर्ट वेगळा, दुसऱ्या कंपनीकडनं करून घेतलं तर त्यांचा रिपोर्ट वेगळा, आणि त्या दोन्हीमध्ये जर तफावत असेल तर पालक म्हणून माझं कन्फ्युजन होणार नाही का? ऍक्च्युली तफावत असण्याचं काही कारणच नाही, कारण दोन्हीही कंपन्या ते जो रिपोर्ट जनरेट करतात त्या म्हणून त्या सॉफ्टवेअरला काही ऑथेंटिफिकेशन आहे का? ते सॉफ्टवेअर ऑथेंटिक आहे किंवा त्याचा जो रिपोर्ट जनरेट होऊन येतो त्याच्यावरती मी विश्वास का ठेवायचा? पर्टिक्युलरली सगळ्या कंपन्यांचं जिथे जिथे सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे तिथं बेसिकली ह्या सॉफ्टवेअरमध्ये ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते म्हणजे हाताच्या बोटांचे पॅटर्न आणि त्याच्या रेषा. पण त्याच्यावरून माझ्या स्वभावाचे गुणधर्म, माझ्यामध्ये असलेल्या कला, माझ्यामध्ये असलेले अवगुण हे कसं काय त्यातनं प्रतिबिंबित होतं? कारण ह्या दोनच गोष्टी तो सॉफ्टवेअर अनालाइज करतो की तुमच्या हाताच्या बोटांवर कुठले पॅटर्न्स आहेत आणि त्या बोटांवर किती रेषा आहेत. आणि त्याचा संबंध थेट मेंदूशी आहे असं म्हणणं आहे. थेट तो मेंदूशी आहे आणि त्याच्या रिलेटेड माझ्या प्रत्येक बोटावर माझं वेगळं वेगळं इंटेलिजन्स. त्यामुळे कुणीही कुठल्याही सॉफ्टवेअरला आपण जरी समजा ते टाकलं तरी त्या पॅटर्न बदलणार नाही. तुम्ही आता एखादा रिपोर्ट आणलाय? येस. मला एखादा रिपोर्ट जर तुम्ही, मी एक पालक म्हणून तुमच्यासमोर बसलेलो आहे, तर तो रिपोर्ट तुम्ही मला कशा पद्धतीनं समजावून सांगता? त्याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत का? मी असं ऐकलं होतं की त्याच्यामध्ये काही ईगल, ओल अशा पद्धतीचे शब्द आहेत, काही त्याची टर्मिनॉलॉजी आहे. काय नेमका प्रकार आहे तो? ऍक्च्युली हा जेव्हा रिपोर्ट तयार होतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तर ही पहिल्यांदा रिपोर्टची असते की ही रिपोर्टची हिस्ट्री पूर्ण येते की नक्की एक्झॅक्टली हा इव्हॅल्युएशन सुरुवात कधीपासून झाली. अगदी आपण ज्याला म्हणतो की 1823 पासून DMIT या शास्त्राची सुरुवात, म्हणजे आपली DMIT असं म्हणणार नाही पण ह्या एकंदरीत सायन्सवरचा सुरू झालेला अभ्यास तो 1823 पासून सुरू झाला. मग तो पूर्ण कसा कसा डेव्हलप होत गेला. 2004 पर्यंत IBMBS, इंटरनॅशनल बिहेवियरल मेडिकल बायोमेट्रिक सोसायटी, यांनी कसे रिपोर्ट्स ह्या पूर्ण सायन्सवर आतापर्यंत पब्लिश केलेत तिथपर्यंतची सगळी माहिती येते. त्यानंतर आपल्याला ह्या रिपोर्टमध्ये कळतं की यार हा रिपोर्ट नक्की तुमच्या मुलाच्या कुठल्या कुठल्या गोष्टी मला सांगणार. आता ज्यावेळेला आपण कुठल्या कुठल्या हे म्हणतो त्यावेळेला बेसिकली असतं ते म्हणजे माझं इंटेलिजन्स, हा सगळ्यांचाच मेजर कन्सर्न आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे माझे क्वेश्चन्स, ज्याला आपण IQ म्हणतो,
इंटेलिजन्स क्वेश्चन सर्वश्रुत आहे. त्यानंतर येतो EQ, दॅट इज इमोशनल क्वेश्चन. IQ आणि EQ. IQ म्हणजे इंटेलिजंट म्हणजे आपण की बौद्धिक पातळी. ओके. आणि EQ म्हणजे मी भावनिक पातळीवर कसा, भावनिक पातळी म्हणजे मी माझ्या सगळ्या भावना एक्सप्रेस करू शकतो का, की काही भावना माझ्या मनात राहतात मला ते एक्सप्रेस करता येत नाहीत, या गोष्टी मला तिथं कळू शकतात. मी भावनिक पातळीवर किती लोकांशी कम्युनिकेट करणार आहे, की मी फक्त स्वतःचाच विचार करणार आहे, रादर मी फक्त स्वतः सेल्फ सेंटर्ड आहे, की मी माझे एक्सप्रेशन लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, हे माझ्या इमोशनल पातळीवर. एक मिनिट थांबवतो. पण पाटील साहेब, IQ आणि EQ या दोन गोष्टीबद्दल तुम्ही पालक म्हणून जेव्हा तुमच्या मुलांचे रिपोर्ट घेतले आणि त्याचं काउन्सिलिंग करून घेतलं, त्यावेळी तुम्ही कितपत तुम्हाला ते पटलं होतं, अगदी फ्रँकली सांगा. माझ्या छोट्या मुलाच्या बाबतीत जर IQ बघितला म्हणजे EQ इमोशनल क्वेश्चन, तो थोडासा आहे. IQ की EQ? EQ इमोशनल क्वेश्चन. ओके. तो थोडासा आहे, म्हणजे त्याला मी जर थोडा मोठ्यानं रागावलो तो लगेच रडायला चालू करतो. ते यांच्या रिपोर्ट मध्ये तसं झालं होतं. अगदी तो इमोशनल क्वेश्चन जास्त आहे. IQ थोडा म्हणजे ज्या लेवलला पाहिजे त्या लेवललाच आहे, पण EQ थोडासा आहे. त्यामुळं यामध्ये काय व्हायचं की त्याला थोडंसं रागवलं की तो लगेच रडायला चालू करायचं. पण तुम्हाला या रिपोर्टचा फायदा काय झाला, म्हणजे मुलांच्या संगोपनामध्ये पालक म्हणून तुम्हाला काय फरक पडला? बरोबर आहे, चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही. तर पहिला फायदा हा झाला की मला माझ्या मुलांची म्हणजे चांगली शिक्षणाची पद्धत, म्हणजे त्याला कोणत्या पद्धतीनं समजतं शिकवलेलं, ही चांगली पद्धतीची मला समजली. आता माझ्या मुलामध्ये सरांनी जसं त्याबद्दल सांगितलं की काही मुलं असतात ते ऑडिटरी असतात, म्हणजे मुलांना ऐकल्यानंतर चांगलं समजतं, काही मुलं असतात त्यांना बघितल्यानंतर चांगलं समजतं. म्हणजे ज्यावेळेला माझ्या रिपोर्टचं काउन्सिलिंग झालं त्यातले हे शब्द मी वापरते थोडेसे. आणि काही मुलं असतात ते कायनेस्टिक, म्हणजे बघा पालकांच्या बऱ्याच तक्रारी असते की माझा मुलगा 5 मिनिटं एका ठिकाणी बसत नाही, तर ते काय असतं, तर त्या बसत नाही, खायला मागेल, पाणी मागेल, खोड रबरवर टाकेल, पेन्सिलवर टाकेल, तर हे काय असतं, तर त्यांना समस्या वाटते पालकांना. पण ऍक्च्युअली मला नंतर लक्षात आलं की ही समस्या नसून त्याच्याकडे ती शिकण्याची पद्धत आहे, लर्निंग स्टाईल आहे त्याची. कायनेस्टिक लर्नर आपण त्यांनी मला सांगितलं की तो कायनेस्टिक लर्नरच्या पद्धतीचा आहे. तर त्याला त्या पद्धतीने जर तुम्ही शिकवायला लागला तर तो त्याला अभ्यास चांगल्या पद्धतीने समजेल आणि तो त्याच्या दीर्घकाळपर्यंत त्याच्या लक्षात राहील. मॅडम, तुम्ही स्वतःची अशा पद्धती टेस्ट करून घेतली? स्वतःची नाही केलेली, मुलीचीच करून घेतली. स्वतःची करावी अशी वाटते कधी? वाटते. कधी करणार आहे मग? आता काम चालूच करते आहे, चालूच आहे, त्यातच करणार. पण मग मला सांगा की जेव्हा DMIT तुम्ही आज शिकून इतर लोकांना ते त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन देणार आहात, काउन्सिलिंग करणार आहात, ते मुळात या संपूर्ण थेरीबद्दल तुम्ही स्वतः कन्व्हिन्स झालात का? तुम्हाला स्वतः 100% पटलेलं आहे का? कारण हे म्हटलं तर अजूनही शास्त्र म्हणता येणार नाही तसं म्हटलं तर, कारण याच्याबद्दल कुठलीही अजून कुठल्याही विद्यापीठामध्ये शिकवण्याचा कोर्स नाही आहे, याच्यामध्ये कुठलंही अधिकृत असं सॉफ्टवेअर जे केंद्र सरकारनं असेल किंवा कुठल्या विद्यापीठानं सँक्शन केलं असेल, मान्यता दिलं असं नाहीये. त्यामुळे आपण शास्त्र म्हणणं हे थोडंसं धाडसाचं ठरेल. ही एक मला असं वाटतं की पद्धत आहे की मुलांचा IQ आणि EQ शोधून काढून त्याच्यामध्ये जो काय अगदी चाच पडतोय त्याला किमान थोडंसं चॅनलाइज करावं म्हणून तयार झालेला हा एक रस्ता आहे असं आपण म्हणूया. पण याच्याबद्दल 100% तुम्ही कन्व्हिन्स झाला आहात का? कन्व्हिन्स आले आहेच, पण ते सांगण्याचा उद्देश असा की जसं आपण शाळेमध्ये मुलांची रिपोर्ट येतात की हा चांगला लिहिलेला असतं बालवाडीच्या मुलांच्या रिपोर्टमध्ये वगैरे, हा चांगला खेळतो, ह्याचं बोलणं चांगलं आहे, तर यावरून आपण मुलांना डेव्हलप करत असतो. मग हा तर त्याच्यापेक्षा डीपमध्ये जाणार रिपोर्ट आहे. इव्हन मुलांचे स्वभाव कसे, आता जसं माझ्या मुलीला कसं TV लावल्याशिवाय किंवा काहीतरी गाणं ऐकल्याशिवाय अभ्यास होत नाही. पहिल्यांदा मी ओरडत होते की सारखं सारखं तू रेडिओ कशाला लावायला पाहिजे, तो मोबाईल्स कशाला गाणं लावायला पाहिजे, त्याशिवाय अभ्यास होत नाही का. पण तिचं कॉन्सन्ट्रेशनच त्यामुळे होतं. मग हा फरक पडला की आता ते बंद केलं की नाही, तिचं त्याच्यामुळे शिवाय कॉन्सन्ट्रेशन होत नाही आहे. TV लावल्याशिवाय, TV लावूनच ती अभ्यास करते, मग तिचं तेव्हाच कॉन्सन्ट्रेशन होतं की हे ऐकल्याशिवाय आपल्याला पुढं. तर ह्या गोष्टी कळतात. म्हणजे आपण मुलांशी कसं वागायचं. काही वेळा आपण काय होतं की विनाकारण त्यांना ओरडतो, पण आपल्याला माहित नसतं की ते त्यांनाही माहित नसतं की आपलं ह्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन होतंय. मला असं वाटतंय की या रिपोर्टचा उपयोग मुलांपेक्षा मुलांच्या पालकांना जास्त होतं. म्हणजे कसं वागायचं, इव्हन फॅमिलीमध्ये सुद्धा माझं म्हणणं की सगळ्यांनी करून घ्यावं. म्हणजे एक नवरा बायकोने एकमेकांशी कसं वागायचं, पालकांनी मुलांशी कसं वागायचं, हे सुद्धा यातून म्हणजे आपल्याला बेसिक तरी काय दिवस आलेत नाही. म्हणजे आपल्यामध्ये काय गुण आहेत आणि आपण इतरांची कसं वागायचं याच्यासाठी आपली टेस्ट करून घ्यायची वेळ येते. मला सांगा सर की तुम्ही ज्या वेळेला अशा पद्धतीचे रिपोर्ट सादर करत असता, समजावून सांगत असता, त्यावेळेला एखाद्या मुलामध्ये, एखाद्या व्यक्तीमध्ये एखादी कमतरता आहे, उणीव आहे, तेव्हा त्याची मर्यादा आहे, हे जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळी तुम्ही काय सांगता? आणि ते समोरच्या माणसाला जर ऍक्सेप्ट होत नसेल, कारण आपल्यातला अवगुण मान्य करणं हे बऱ्याच जणांना जमत नाही. नाही, बेसिकली ज्या वेळेला काउन्सिलिंग हा जो पार्ट आपण म्हणतो, कुठलंही काउन्सिलिंग असो त्या जगामध्ये, हे साधारण अशा पद्धतीच असतं की गुड इम्प्रूव्ह गुड. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यातलं काय गुड आहे
काय चांगलं आहे ते आपण आधी सांगतो. त्यानंतर ते एरियाज ऑफ इम्प्रुव्हमेंट, काय बदल करता येईल, सुधारणा काय करता येईल, त्याला आणखीन चांगलं कसं करता येईल त्या अँगल जातो. आता बऱ्याचदा असं असतं की मुलांचं गणित चांगलं आहे, मला येतं सगळं, पण मी परीक्षेमध्ये खूप छोट्या छोट्या चुका करतो, हातचाच घेत नाही. उत्तर 52 आलं मला माहिती, लिहिताना 25 लिहितो. म्हणजे मी हातचा मन मायनस आहे त्याला मी पिक्चर मधल्या त्या ईशान सारखं अगदीच तसं पण नाही. ईशान तर एक तर डिसीज होतात, मला डिसीज नाही आहे तरी पण मी कुठली तर गोष्ट माझ्या मनात आली म्हणजे हातचा घ्यायला मी विसरतो. हातचा घेतलाय तिथे लिहिलाय पण तो ऍड खाली करताना मी विसरतो. ह्याला आपण खूप सिली मिस्टेक्स म्हणतो. आता बऱ्याचदा असं असतं की काही मुलांचं असतं की आता जसं आपण म्हणतो की लर्निंग स्टाईल 3 प्रकारचे आहेत. मगाशी जसं पाटील साहेबांनी पण त्याचा उल्लेख केला की माझं ऑडिटरी लर्निंग आहे. ऑडिटरी लर्निंग म्हणजे काय तर मी ऐकून शिकतो. अच्छा, म्हणजे श्रवणेंद्रिय माझी चांगली आहे आणि स्ट्रॉंग आहे आणि ऐकल्यानंतर मला ते लगेच लक्षात राहतं. ओके, म्हणजे सर बोर्डवर लिहित असताना ते बोलत असतील तर मी बोर्डकडे बघायची तसदीच घेत नाही. ओके, ते ऐकण्याने माझं व्हायला लागलं, मी खाली बसून लगेच माझं लिखायला सुरुवात करतो. अच्छा, तिथे माझं व्हिज्युअल मिस व्हायला लागलाय आणि ह्याचा मला प्रॉब्लेम गणितात व्हायला लागला. ओके, गणितात मार्क कमी आहेत म्हणून शाळेत किंवा पालक काय करायला लागले त्याला गणित शिकवायला लागले. गणित शिकवण्यापेक्षा त्यांनी गणिताकडे बघणं जास्त गरजेचं आहे. तेवढं जरी त्यांनी व्हिज्युअल त्याचं वाढवलं तर त्याचं गणित सुधारण्याची शक्यता आहे. आता इथं व्हिज्युअल हे त्याच्यामधलं कमी आहे पण ते वाढवताना शक्य आहे का तर मी माझे थोडंसं पिक्चर मी रोज पिक्चरांकडे लक्ष दिलं, आता चित्रांकडे लक्ष दिलं किंवा मी ऑडिटरी जास्त असेल तर मी साधारण टीव्हीचा आवाज मोठा करतो. आहे त्यापेक्षा सुद्धा मी मोठा करेन. इनफॅक्ट मी टीव्हीचा आवाज बंद करून टीव्ही बघितला तर आवाज बंद झाल्यावर मी चित्रांकडे बघेन आणि माझं व्हिज्युअल वाढायला मदत होईल. आता माझं व्हिज्युअल वाढल्याने मला माझ्या गणितातल्या छोट्या छोट्या चुकांकडे मदत होईल. या मुलांनी गणिताचा अभ्यास मोठ्या बोर्डवर करावा सो दॅट ते त्यांच्या अजून लक्षात येईल. सोडवलेलीच गणितं परत परत सोडवावीत ते त्यांना कळेल. आता बऱ्याचदा आता हा झाला ऑडिटरीचा, दुसरा असतो व्हिज्युअल, त्याला बघितल्याशिवाय लक्षात येत नाही. त्यांनी एकदा जे काय डोळ्यांनी बघितलं ते लक्षात येईल. त्याच्यासमोर कानी कपाळी किती सांगितलं तर त्याला ते लवकर ऐकूच येणार नाही त्याच्यापर्यंत, अनलेस अंटिल तो ते बघणार नाही किंवा रादर कानावरती आवाज पडेल पण ते मेंदूपर्यंत पोहोचणार नाही. आणि तिसरा प्रकार आहे तो कायनेस्थेटिक. ह्या मुलांना हालचालीतून शिकायचं असतं, त्यांना ते करून बघायचं असतं. एकदा लेट मी डू इट, एकदा मी केलं की ते मला येईल, मी लिहू द्या, मला करू द्या, मला केल्यावर येईल. अशी मुलं तुम्हाला सांगतो की ते हार्डली त्यांना 20 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही एका ठिकाणी बसवत असाल तर तुम्ही त्यांचा अभ्यास करतच नाही येत. ते त्याला 20 मिनिटांनंतर एकदा हलवलंच पाहिजे. ही हॅज टू मूव्ह. त्यांनी त्याच्या जागेवर इकडं किंवा तिकडं व्हायलाच हवं त्याने दर 20 मिनिटांनंतर. आता बऱ्याचदा असं असतं की मी जिथं आपण म्हणतो की नाही की पालकांचं पण हे केलं पाहिजे. हा जो मगाशी विषय जो चालला होता की ह्या वयात आपण करायला हवं का किंवा हा पण तुमचा एक प्रश्न होता, माझं तर म्हणणं की करायला हवं. बऱ्याचदा काय होतं माहिती, मी ऑडिटरी आहे आणि माझा मुलगा व्हिज्युअल आहे, मी त्याला इन्सिस्ट काय करत असतो माहिती का, मोठ्याने वाच, कारण तो अभ्यास करतोय हे मला जस्टिफिकेशन पाहिलं असतं. माझा मुलगा अभ्यास करतोय मला स्वतःला पटण्यासाठी त्याने मोठ्याने वाचलं पाहिजे. अरे पण त्याला गरज आहे का मोठ्याने वाचण्याची? ओके, त्याला गरज नाही आहे, तो व्हिज्युअल असेल. एक एक्झाम्पल म्हणून घेतो, किंवा तो जर समजा ऑडिटरी असेल आणि आई वडील ऑडिटरी नसतील तर त्यांचं असं असतं मनात वाच, कारण त्यांना तो त्रास होत असतो तो कानाचा. मग त्यांचं असतं मुलांना की तू मनात वाच. अरे पण तो मनात वाचून त्याच्या लक्षात राहणार नाही. म्हणजे याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही स्तरावरती विचार होतो. अच्छा, त्यानंतर माझी ही लर्निंग स्टाईल प्रमाणे झालं. परत ही लर्निंग स्टाईल करत असताना हे लर्निंग स्टाईल वाढवता येणं शक्य आहे का तर माझी कुठलीही लर्निंग स्टाईल मला वाढवता येणं शक्य आहे. मग अशी तुम्ही बोलता बोलता म्हटलं होतात की पायामध्ये त्याच्या ऊर्जा आहे, तर तुम्ही कधी वेगळा शब्द वापरला होतात. आता ह्याला आपण म्हणतो की एक ग्रॉस मोटर असतं आणि एक फाईन मोटर असतं. अच्छा, ग्रॉस मोटर आणि फाईन मोटर म्हणजे काय, माझा आय आणि बॉडी कोऑर्डिनेशन कसं, म्हणजे मी ज्यावेळेला एखादी गोष्ट बघतो आणि त्याबद्दलची माझी शारीरिक होणारी हालचाल त्यांचं एक संक्रनायझेशन व्यवस्थित आहे का. ज्यावेळेला हे खूप छान असतं त्यावेळेला स्पोर्ट्स हे माझं करिअर असू शकतं. रादर हे माझ्याकडे खूप कमी असेल तर मी थोडंसं आळसावण्याकडे जाण्याची पण शक्यता असते. मग तिथं आम्ही सजेस्ट करतो की यार ह्याने काहीतरी स्पोर्ट्स खेळला पाहिजे सो दॅट त्याची ती शारीरिक हालचाल होईल आणि त्याचा तो जो आळस आहे हा थोडासा आपण कुठेतरी कमी होईल आणि कमी करायला त्याला मदत होईल. तर अशा पद्धतीने हा प्रत्येक इंटेलिजन्सचा एकमेकाशी पण कोरिलेशन आहे आणि त्यानुसार त्या माणसाची एक मुलाची एक इनॅट जी टोटल पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला कळू शकते आणि सांगता येऊ शकते. IQ म्हणजे बुद्ध्यांक. येस, बरोबर. पूर्वीच्या काही बुद्ध्यांक काढण्याचे वेगवेगळे प्रकार होते. त्याच्यामध्ये एक होता की प्रश्नोत्तरातूनचा बुद्ध्यांक काढला जायचा, पण त्यातनं अनेक पालकांचं असं म्हणणं आहे की तो जो काही बुद्ध्यांक आलेला आहे तो आम्हाला मान्यच नाही, किंवा त्याच्यामध्ये जे आलेले रिपोर्ट आहेत, म्हणजे एका मुलीच्या बाबतीत असं मी त्याच्या पालकांचा अनुभव आहे
की त्यांनी सांगितलं ही मुलगी अजिबात कधीच गाणार नाही, तिला आवडणार नाही, त्याच्यात पाठवू नका, पण ती आता एक उत्तम गायिका झाली. मग बुद्ध्यांकावरती कितपत विश्वास ठेवायचा? ठीक आहे, इंटेलिजन्स क्वेश्चन किंवा अर्थात विज्ञानाला अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाही आहेत आणि ज्याला उत्तर मिळत नाही ते थोतांड असे आपल्याला काही म्हणता येणार नाही. पण आता तुम्ही ज्या थेरीवरती काम करताय किंवा ज्या पद्धतीनं काम करताय त्याच्यामध्ये या IQचा आणि EQचा मुलांच्या करिअरसाठी कितपत उपयोग होऊ शकतो? अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा. तुम्ही एक थोडा बरोबर थोडंसं काढलं की प्रश्न उत्तरं विचारली जातात, हा विषय तुम्ही घेतला होता. त्याला आपण सायकोमेट्रिक टेस्ट म्हणतो. सायकोमेट्रिक टेस्टच्या आधारे माझा इंटेलिजन्स क्वेश्चन किंवा माझा इव्हन मी माझ्या कुठल्या विषयामध्ये माझा इंटेलिजन्स आहे ते पण समजू शकतो. आता जसं मी अगदी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो होतो की आज आपण आपल्या मुलांचं जे काही अवलोकन करतो ते करतो त्याच्या पडलेल्या मार्कांवर. तर त्याचे पडलेले मार्क हे त्याचं ॲक्वायर्ड नॉलेज आहे, हे त्यांनी घेतलेलं नॉलेज, आणि त्याच्यामध्ये एक इनबॉर्न टॅलेंट पण आहे जे त्याचा जन्मजात कलागुण सुप्तगुण जे आपण मगापासून म्हणतोय. पण ते मोजण्याचं मार्क किंवा ती मोजण्याची पद्धती कुठंच नाही आहे. हा, आता त्याच ह्याच्याकडे मी येतो. ही जी सायकोमेट्रिक टेस्ट आहेत ह्या बऱ्यापैकी मला माझ्या ॲक्वायर्ड नॉलेज बद्दल माहिती देतात, जे मी घेतलंय ते नॉलेज बद्दल मला माहिती मिळेल. पण DMIT ही टेस्ट मला माझ्या इनबॉर्न टॅलेंट बद्दल माहिती देते. म्हणजे आज माझा IQ माझा EQ जन्मजात काय ते कळण्याचाही उपयोगिता या DMIT मुळे सिद्ध होईल. अच्छा, माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे आणि मी माझ्या टॅलेंटला कशा पद्धतीनं स्कोप देऊ शकेल किंवा माझ्या मुलांच्या बद्दल याच्यासाठी DMIT ही प्रणाली उपयोगी पडते. आज तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करायला आहात, तुम्हाला काय वाटतं की पालकांची ओव्हरऑल आपल्या मुलांकडे बघण्याची दृष्टी काय आहे? सुरुवातीला तुम्ही म्हटलं त्या पद्धतीनं की प्रत्येक जण जो तो फक्त मार्कलिस्ट घेऊन बसलेला आहे, अकॅडमिक्स, त्याच्या पलीकडे जाऊन त्या मुलामध्ये खरोखर काय टॅलेंट आहे, त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे याचा कोणी विचारच करत नाही. म्हणजे मला असं नेहमी आश्चर्य वाटतं की आपल्यापैकी जनरली आपण म्हणतोय की माझ्या मुलानं रेल्वेचा इंजिनियर, रेल्वेचा ड्रायव्हर व्हावं असं फार कोणी विचार करतच नाही. शिक्षक व्हावं असंही बऱ्याच जणांना वाटत नाही. नाही, शिक्षक व्हावं असं तर बऱ्याच जणांना वाटायला लागले, कारण नेट सेट आता 7वा वेतन आयोग त्यामुळे आता वाटायला लागलेला आहे. परंतु मला सांगा की रेल्वेचा ड्रायव्हर व्हावं असं का नाही वाटत आपल्याला कोणाला? किंवा माझ्या मुलानं खलाशी म्हणून काम करावं असं नाही वाटत आपल्याला. आपल्याला सगळ्यांना आपले जे काही ठरलेले चाकोरीबद्ध जे काही क्षेत्र आहेत, प्रांत आहेत, तिथंच जावं असं वाटतं. तर त्यामुळे DMIT मधून जर अशा पद्धतीला मुलांची जी काही इनबॉर्न टॅलेंट आहे हे दिसत असेल तर ते पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या शास्त्राचा उपयोग होईल का? होतो. आणि तशी काही तुम्ही आतापर्यंत उदाहरणं बघितली आहेत का की तुमच्यामुळं त्या मुलाच्या करिअरमध्ये ड्रास्टिक चेंज झालेला आहे किंवा त्याला त्याच्या आवडीचं करिअर सापडलेलं आहे, असं काही उदाहरणं तुम्ही बघितलेली आहेत का? मी सांगू शकतो. माझ्या ज्या वेळेला मुलीचं 10वी नंतर मी केलं, म्हणजे DMIT टेस्ट केली, त्यावेळेला मी एक पण कन्फ्युजन होतो की तिचं मत होतं की मला इंजिनिअरिंग जायचं. ठीक आहे, इंजिनिअरिंग हा बेस पक्का झाला होता, पण त्यानंतर त्यात सुद्धा परत बऱ्याच फॅकल्टी आहेत. इंजिनिअरिंग सिव्हिल मध्ये करायचं, इलेक्ट्रिकल मध्ये करायचं का आणखी कोणता ट्रेड घ्यायचा. मग ज्या वेळेला हा रिपोर्ट केला त्यावेळेला तिचं असं आलं की तिचं सॉफ्टवेअर डिझायनिंग तिचं चांगलं आहे, म्हणून मी तिचं त्यासाठी चॉईस केलं की तिला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला टाकायचं. मग फर्स्ट इयर डिप्लोमाला. हे तुमच्या मुलीला तर पटलं का? हो, तुम्हाला फक्त पटलं नाही, मुलीला सुद्धा ती आवड होती, कॉम्प्युटरची आवडच आहे, पण आमचं जमलिंग होतं की तिला कुठल्या फॅकल्टीमध्ये टाकायची. इंजिनिअरिंग हा फायनल झाला विषय, फक्त तिला. यांच्या मुलीचं काउन्सिलिंग तुम्हीच केलं? हो. पण मग त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग एवढंच होतं की आणखीन काही कलागुणांबद्दल होतं? तिच्याकडे अजून कलागुण पण होती. म्हणजे तिच्याकडे ड्रॉइंग हा तिचा मेजर ऍस्पेक्ट चांगला होता, आणि तिला कन्स्ट्रक्शन ड्रॉइंग ज्याला आपण म्हणू शकतो, किंवा इव्हन ती शी कुड बी फॅशन डिझायनिंग वगैरे ह्या डिझायनिंग स्टाईलमध्ये तिचं आणि तिचं कम्प्युटरची आवड, ह्या दोन गोष्टी त्याच्यामधल्या प्रॉमिनंट होत्या. त्या म्हणजे तुमच्या मार्गदर्शनानंतर आणि या रिपोर्टच्या एकूण आउटपुट नंतर तुम्ही तिचं जे काय असेल ते ब्रँच ठरवली, आणि आता तिचा रिझल्ट असा फर्स्ट सेमिस्टर झाली, तर आता ती फर्स्ट आहे कॉलेजमध्ये. पुन्हा आपण आलो तो मार्कलिस्ट होती. ठीक आहे. एनिवे, मला वाटतं DMIT या टेस्ट मधून आपल्यातल्या आणि आपल्या मुलांचे किंवा आपल्या अवतीभोवतीच्या जे कोण मित्रपरिवार असेल यांच्या सगळ्यांच्या टेस्ट जर आपण करून घेतल्या आणि प्रत्येकामधले चांगले गुण जर आपल्याला समजले तर मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांविषयीचं रिलेशन खूप चांगलं एकदम. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त एकमेकांच्या अवगुणाबद्दल बोलतो, परंतु या टेस्ट मधनं जर आपल्याला एकमेकांबद्दलचे गुण कळाले तर मला वाटतं सगळ्यात चांगला त्याचा फायदा असा आहे की एकमेकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक चांगला, अधिक निर्भय आणि अधिक ज्याला आपण म्हणू की आनंददायी असा असेल. DMIT या टेस्टबद्दल जर आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आता तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर येतोय या नंबरवरती तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता.
हा एक लँडलाईनचा नंबर आहे आणि हा एक मोबाईल नंबर आहे. या दोन्ही नंबरवरती आपल्याला DMIT म्हणजेच डर्मॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट याबद्दल माहिती मिळू शकेल. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे तिघही मान्यवर आले आणि एका वेगळ्या विषयावरती मोकळेपणानं बातचीत केली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.